आपण दिवाळीत बलिप्रतिपदा साजरी करतो तेव्हा बळीची उपासना करतो. बळीराजाला भगवान विष्णूंनी पाताळात पाठवल्याची गोष्ट आपल्याला माहितीयेच. त्यानंतर त्याने मागून घेतलेला वर म्हणजे एकदा पृथ्वीवर येऊन आपल्या प्रजेला भेटण्यासाठीचा एक दिवस, तो वर विष्णूने त्याला दिला हेही आपल्याला माहिती आहे. याची ही कल्पना आहे. त्यामागे वेगवेगळ्या आख्यायिका आहेत आणि भारताच्या वेगवेगळ्या भागात त्या सांगितल्या जातात. पण त्यातले मूल्य एकच आहे, चांगुलपणाचा झालेला गर्व. म्हणजे गर्व कोणत्याही गोष्टीचा असो तो वाईटच. हाच बळीचा उत्सव दक्षिणेकडे ओणम सणावेळी साजरा केला जातो. केरळमध्ये साजरा केला जाणारा ओणम 10 दिवसांचा सुपरिचित सण. त्यातील शेवटचा दिवस म्हणजे आजचा. आजच्या दिवसाला तिरुओणम असंही म्हणतात. आज याबाबत केरळमध्ये काय आख्यायिका सांगितल्या जातात ते आपण पाहूया. त्या कशा बदलत्या झाल्या तेही ह्यातनं आपल्याला कळेल. जेव्हा 19वे शतक सुरू झालं, ब्रिटिश राज्यकर्त्यांचा उदय होत होता, तेव्हा केरळामध्ये मार्क्सवादी विचार फोफावत होते. तेव्हा याच कथानकाच्या विविध धारा समाजात प्रचलित झाल्या. काहींचं असं म्हणणं आहे की महाबली हा मिथक कथांमधला इतिहास आहे, तर काहींचं म्हणणं असं आहे की बळी हा द्रविड राजा, आपली समृद्धी त्याने सगळ्या प्रजेमध्ये वाटून टाकली. वामनाला यावेळी आर्य ब्राह्मणांशी जोडलं गेलं, जे उत्तरेकडून आले होते. त्यांनीच प्राचीन समाजव्यवस्था नष्ट करून जाती व्यवस्थेचा प्रसार केला असं म्हणतात. या कथेत असं सांगितलं गेलं की ब्राह्मण जमिनीचे मालक झाले आणि शेतकऱ्यांना शूद्र बनवलं गेलं. ही कथा अजूनही केरळमध्ये लोकप्रिय आहे. परंतु सत्य कथा अशी आहे किंवा पुरातन कथा अशी आहे, भूक ही सगळ्या प्राणीमात्रांना मिळालेला निसर्गदत्त वसा. त्या भुकेसाठी आपण सगळं काही करतो. मनाविरुद्ध मनाजोगत सगळ्या इच्छा आकांक्षा या भुकेला केंद्रस्थानी ठेवूनच पाहिल्या जातात आणि म्हणूनच ती अपरिमित आहे. तिला कसलीच बंधनं नाहीत की कोणत्याच सीमा नाहीत. बळीच्या राज्यात सर्वांनी सुखी असावं असं त्याला वाटायचं. कुणीही उपाशीपोटी झोपू नये असा त्याचा आग्रह असायचा. तेव्हा तात्विकदृष्ट्या हे शक्य नसल्याचं सिद्ध होतं. मनुष्याच्या भुकेच्या तुलनेत आपण दिलेले दान अपुरे पडेल हे त्याच्या गावीही नव्हतं. तेव्हा वामनाच्या रूपात भगवान प्रकट झाले आणि त्यांनी 3 पावलात मिळेल इतकी जमीन मागितली. बळीने होकार देतात सुरुवातीची 2 पावले आपले महाकाय रूप घेऊन बळीने उडलेल्या 2 भूलोकांवर ठेवली आणि आता 3रं पाऊल कुठे ठेवू अशी विचारणा त्यांनी बळीकडेच केली. तेव्हा बळीराजाने विनयाने आपले मस्तक त्यांच्या पायाशी झुकवलं. तेव्हा 3रे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात ढकललं गेलं अशी गोष्ट सांगितली जाते. आपले दातृत्व असामान्य आहे आणि त्या योगे आपण प्रजेच्या सगळ्या गरजा पूर्ण करू असा गर्व त्याला झाला होता. याचे प्रायश्चित्त म्हणून त्याला वर्षातले ओणम वगळता सगळे दिवस पाताळात घालवावे लागतात. ही झाली पुरातन कथा. ही तुम्हाला कशी वाटते आणि तुम्हाला माहिती असलेल्या बळीच्या आणखीन कोणत्या कोणत्या कथा आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. महा MTBचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करा. कॅमेरामॅन साक्षात सोबत मी मृगा.